हेअर ट्रीटमेंट्स ऍक्च्युली का करायला पाहिजे? दीज ट्रीटमेंट्स आर व्हेरी इंटेन्स ट्रीटमेंट्स. तरी तुम्हाला तो रिझल्ट जो सलॉनमध्ये मिळतो तो तुम्हाला घरी मिळू शकत नाही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मी ऍक्च्युली हा युट्यूब चॅनल चालू करण्यामागचं कारण एकच आहे की तुम्हाला हेअर, ब्युटी, मेकअप, नेल्स या संदर्भातली वेगवेगळं माहिती देणं. शॅम्पूज कुठले वापरायचे, म्हणजे हेअर केअर ट्रीटमेंट्स काय करायच्या, शॅम्पूज कसे वापरायचे, कंडिशनर कसे वापरायचे, किंवा केसांसाठी कलर कुठले यूज करायचे, काय करायचं, केसांसाठी ज्या नवीन ट्रीटमेंट मार्केटमध्ये येतात त्याच्याबद्दल काय काय आपण करू शकतो, किंवा काय करणं चांगलं आहे, काय करणं वाईट आहे, किंवा मेकअप बद्दल आता नवीन मार्केटमध्ये मेकअप्स खूप रोज येत असतात, नवीन प्रोडक्ट्स खूप येतात, त्याची तुम्हाला माहिती देणं, ब्युटी ट्रीटमेंट बद्दल माहिती करणं. थोडक्यात तुमच्या हेअर, स्किन, मेकअप अँड नेल्स बद्दल तुम्हाला प्रॉपर गायडन्ससाठी मी हा चॅनल चालू केलेला आहे. आपण आजचा जो एपिसोड घेणार आहोत त्या एपिसोडमध्ये आपण आता हेअर ट्रीटमेंट्स बद्दल चर्चा करणार आहोत, की म्हणजे हेअर ट्रीटमेंट्स ऍक्च्युली का करायला पाहिजेत. तुमचा हेअर लॉस झालेला आहे किंवा तुम्हाला डॅन्ड्रफची प्रॉब्लेम चालू झालेला आहे, तर त्यासाठी नक्की काय करायला पाहिजे, किंवा केस तुमचे खूप रफ झालेले आहेत, खूप फ्रीझी झालेले आहेत, खूप थिन झालेले आहेत, तर यासाठी ऍक्च्युअल ट्रीटमेंट्स कुठल्या करायला पाहिजेत. तर यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स आमच्या सलॉनमध्ये मिळू शकतो. दॅट इज वन थिंग. या ट्रीटमेंट्स करण्यामागचं कारण असं आहे की दीज ट्रीटमेंट्स आर व्हेरी इंटेन्स ट्रीटमेंट्स. म्हणजे कुठल्याही सलॉनमध्ये तुम्ही जाता तर तेव्हा तुम्ही ज्या ट्रीटमेंट्स करता तर दे आर व्हेरी इंटेन्स ट्रीटमेंट. तर त्या ट्रीटमेंटनी तुम्हाला इमिजिएटली खूप चांगला रिझल्ट मिळतो. आता कसं आहे, ट्रीटमेंट बरोबर तुम्हाला रिझल्ट मिळतोच आहे, पण तुम्हाला त्याच्या बरोबरीने तुम्हाला तुम्ही जेव्हा होम केअर पण करता तर त्याच्यामुळे पण तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. तर आता होम केअर करणं आणि ट्रीटमेंट घेणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही सांगाल, बरेच लोक आम्हाला सांगतात क्लायंट्स, की नाही आम्ही करतो, पण तुम्ही काहीतरी करून त्याचा उपयोग नाहीये. होम केअर तुम्हाला रेग्युलरली करायला पाहिजे, म्हणजे इनफॅक्ट रोज करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात चांगला शॅम्पू, चांगला कंडिशनर, किंवा जर लॉंग हेअर्स आहेत म्हणजे लेडीजनी समजा रेग्युलर वॉश रोज करत नाहीत, वीकली ट्वाईस किंवा थ्राईस वॉश होतो, तर त्यावेळेला तुम्ही त्याला लिव्ह इन कंडिशनर्स लावणं, किंवा त्यावेळेला तुम्ही त्याला सिरम्स लावणं, तर ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली करणं गरजेचं आहे. तरच त्याला होम केअरनी रिझल्ट चांगल्यापैकी मिळू शकतो. अँड सेकंड थिंग इज दॅट की होम केअरने तुमच्या केसांवरती रोज काम केल्यामुळे, तुम्ही रोज त्याला ट्रीटमेंट केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट रेग्युलर रोजच्या रोज मिळणार आहे आणि फास्ट रिझल्ट मिळणार आहे. आणि प्लस तुम्ही सलॉनमध्ये येऊन इंटेन्स ट्रीटमेंट करा. समजा एक्झाम्पल आता हेअर स्पा बद्दल बोललो आपण, तर हेअर स्पा इज अ इंटेन्स ट्रीटमेंट. हे बरेच क्लायंट असं म्हणतात की नाही आम्ही काय घरी नेऊन घरीच करतो आम्ही हेअर स्पा. घरी हेअर स्पा तुम्ही कितीही म्हणलात आणि घरी तुम्ही हेअर स्पाचा शॅम्पू नेलात, हेअर स्पाचा कंडिशनर नेलात किंवा मास्क नेलात आणि जर घरी करायचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला तो रिझल्ट जो सलॉनमध्ये मिळतो तो तुम्हाला घरी मिळू शकत नाही. दॅट इज मेन थिंग. आता बरेच क्लायंट म्हणतात आम्ही काय, माझ्याकडे घरी हेअर स्पाचा शॅम्पू आहे किंवा हेअर स्पाचा कंडिशनर आहे, हेअर स्पाचा मास्क आहे, पण सलॉनमध्ये जे लावण्याची पद्धत आहे, सलॉनमध्ये त्याला ऍप्लिकेशन टेक्निक आहे, किंवा स्टीम दिली जाते, किंवा त्याला लाईट दिला जातो, किंवा वेगवेगळी मशिनरीज आजकाल जी आलेली आहे, इन्फ्रारेज आहेत, किंवा आज अल्ट्रासोनिक आहे, हे फिरून जेव्हा त्याचा प्रॉपर त्या प्रोडक्टला स्किनमध्ये आणि हेअरमध्ये पेनिट्रेट केलं जातं, तर त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. म्हणून मी अगदी मगापासून बोलतो की ऑल हेअर ट्रीटमेंट्स आर लाईक इंटेन्स ट्रीटमेंट. तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट मिळण्याकरता हेअर ट्रीटमेंट्स डिझाईन केल्या असतात आणि त्या स्पेसिफिकली सलॉनमध्येच करणं जास्ती योग्य ठरतं. म्हणजे तुम्हाला जर रिझल्ट पण तेवढा फास्ट आणि तेवढा चांगला मिळतो. तर त्याच्यामुळे होम केअर ट्रीटमेंट्स आणि सलॉन ट्रीटमेंट याच्यामध्ये गफलत करू नका. दोन्ही ट्रीटमेंट्स वेगवेगळे आहेत. तर होम केअर तुम्हाला रोज करायची असते आणि घरी करायची असते, म्हणून त्याला होम केअर म्हणतात. आणि सलॉनमध्ये ट्रीटमेंट, सलॉनमध्ये काय माणूस रोज येऊ शकत नाही, अगदी मॅक्सिममली वीकली एकदा येऊ शकतो, किंवा 15 दिवसात एकदा, किंवा महिन्यात एकदा, म्हणून त्याला सलॉन ट्रीटमेंट्स आहेत आणि तेवढ्या त्या इंटेन्सली बनवलेल्या असतात. दॅट्स वाय इट इज गिव्हिंग यू अ व्हेरी व्हेरी गुड रिझल्ट इन दॅट. तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही हेअर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्या सलॉनमध्ये नक्की व्हिजिट करा. तुम्हाला फ्री ऑफ चार्ज कन्सल्टेशन करून मिळेल, प्लस तुम्हाला प्रॉपर सलॉन ट्रीटमेंट्स बद्दल गायडन्स मिळेल, आणि तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट कसा मिळू शकतो तुमच्या प्रॉब्लेम्सवरती हे मेनली बघितलं जातं. त्याच्यामुळे नक्की या आणि एकदा एक्सपिरियन्स करा. थँक्यू व्हेरी मच.